हात नाही लावायचा त्याला, लगेच असं टाकून द्यायचं. हे बघा, हे सर्व काजू टाकून घेते. दहा ते 15 मिनिटं झाली आहेत. आपण खोलून बघूया आता. सर्व करून घेते. नमस्कार, मी निवेदिता करलकर. माझ्या चॅनेलमध्ये आपलं खूप खूप स्वागत करते. तर आज मी तुम्हाला ओल्या काजूची भाजी कशी करायची ते दाखवणार आहे. तर त्यासाठी मी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ या गावातून मी हे काजू आणलेले आहेत. तर हे ओले काजू असे असतात. हे बघा, तर हे मला 300ला 100 नग मिळालेले आहेत. साधारण 350 ग्रॅम असतात. हे मोठे काजू आहेत एकदम. ओल्या फकांची पण भाजी करतात, म्हणजे त्याला टरफल असतं, हिरवंगार टरफल असतं त्याला. असे ओले काजू असतात. ते कसे साफ करायचे, कसे कापायचे, आणि कापताना ते हाताला डिंक असतो तो लागतो, तेव्हा बोटं जळली जातात. तर ते सावधगिरीने कशी कापायची ते दाखवणार आहे तुम्हाला. तर तो व्हिडिओ पण बघा तुम्ही माझा. नमस्कार, आज आपण ओल्या काजूची भाजी करणार आहे. हे ओले काजू आपण सुकळवाडच्या आठवडी बाजारात घेतले होते. तर हे 100ला 50 मिळाले आहेत. तर ही भाजी म्हणजे कशी करायची, आता हे वरचं हे टरफल काढावं लागतं. त्याच्यामध्ये डिंक असतो, सावकाश आपल्याला ते कापायला लागतात. आतमध्ये ओले काजूगर असतात. तर आपण कसे कापायचे ते दाखवते. विळीवर घेतले कापायला. हे बघा, असं असं धरते आणि विळीवर असं कापायचं. विळीला चांगली धार पाहिजे. हात नाही लावायचा त्याला, लगेच असं टाकून द्यायचं. हे बघा, भरलेली आहेत चांगले गर. अशा प्रकारे असं काढून दाखवते तुम्हाला गर. माझे बाबा काढतायत गर हे. आणि सगळे सोलून झाल्यावर तुम्हाला दाखवते. हे गरम पाण्यात टाकले आहे, उकळत्या पाण्यामध्ये. तर आता ते थंड झालं आहे पाणी. हे आपण हे पाणी टाकून देऊया, म्हणजे कशी ही सालं निघतात ना. हे पाणी आपण काढून घेऊया. परत चांगल्या पाण्याने धुवूया. गरम पाण्यात टाकल्यामुळे याची सालं येतात पटापट, आणि त्याचा डिंक असतो की नाही तो निघतो त्या गरम पाण्यामध्ये. नाही तर आपल्याला घशाला खवखव होईल जर आपण ते स्वच्छ नाही केलं तर. याला डिंक असतो. हे बघा, हे पटापट निघतात मग गरम पाणी टाकलं की. हे तर काढून घे. हे बघा, असं पटापट घेते सोलून. सर्व सोलून झाले की मी तुम्हाला दाखवते. अशा प्रकारे काजू सोलून झाले. आता मी तुम्हाला याची भाजी करून दाखवते. तर पहिल्या आधी आपल्याला हे गरम पाण्यात हे काजू टाकायचे, त्याच्यामुळे त्याची सालं अलगद निघतात. आपण अशी जर काढायला गेली तर ती सालं निघत नाही. तर आपल्याला थोडं गरम पाणी घ्यावं लागणार. तर थोडं मी घेते पाणी गरम. त्याच्यामध्ये आपण हे काजू टाकूया.
आता आपण अर्धा तास ठेवून देऊया झाकून, मग त्याची सालं आपोआप निघतात. ही बाजूला ठेवूया. आणि भाजीला लागणारं साहित्य दाखवते तुम्हाला. हे 1 वाटी ओलं खोबरं घेतलं आहे मी. ही थोडीशी कोथिंबीर, आलं थोडंसं आल्याचा तुकडा घेतला आहे, 2 लसणीच्या पाकळ्या, 1 कांदा उभा चिरून घेतलेला आहे, फोडणीसाठी कांदा घेतला आहे बारीक चिरून, हिंग, कढीपत्ता, 1 चमचा मालवणी मसाला आहे आणि 1 चमचा गरम मसाला आहे, थोडीशी हळद, चवीपुरतं मीठ, कढीपत्ता थोडासा आणि हिंग घेतलेला आहे आणि थोडं तेल लागेल आपल्याला भाजी करायला. पहिल्यांदा आधी हे खोबरं आणि कांदा भाजून घ्यायचं आहे, त्याचं वाटण करायचं आहे आपल्याला. तर आता मी हे तुम्हाला भाजून दाखवते. आता कांदा खोबरं भाजायचं आहे आपल्याला, त्यासाठी मी हा पॅन ठेवला आहे गॅसवर. थोडंसं तेल टाकूया. आता हे खोबरं आहे, ओलं खोबरं, ते पहिलं आधी भाजून घ्यायला लागतं. कारण आधी कांदा भाजला तर खोबरं नंतर भाजायला गेलं ना की मग ते पॅनला चिकटतं, म्हणून आधी आपण खोबरं भाजून घ्यायचं आणि नंतर कांदा भाजायचा. आता हे मीडियम गॅसवर मी भाजते खोबरं, चांगलं लालसर करून घ्यायचं. खोबरं मस्त भाजलं आपलं, चांगलं लालसर झालं आहे. आता मी हे काढून घेते. आता आपण कांदा भाजून घेऊया. थोडंसं तेल टाकते. त्याच्यातच हे लसणीचे तुकडे आणि आल्याचा तुकडा घालते. चांगलं लाल भाजून घेऊया कांदा. हे बघा, कांदा मस्त आपला लालसर भाजून घेतला आहे. आता मी हे काढून घेते. हे बघा, अर्धा तास झाले, काजू चांगले भिजले आहेत. पण आपण हे पाणी आहे ना, हे फेकून देऊया, कारण याच्यामध्ये सगळा डिंक उतरलेला असतो. डिंक उतरतो आणि ते आपल्या बोटांना मग हे होतात, जळली जातात बोटं आपली. म्हणून हे पाणी आता बदलते आणि दुसरं घालते. आता मी चांगलं पाणी याच्यामध्ये टाकलं आहे, ते पाणी फेकून दिलं आणि हे बघा तर सोलून घेते. हे असं सोलून घ्यायचं काजू. आता हे सगळे काजू मी सोलून घेते आणि मग दाखवते. हे काजू सर्व मी सोलून घेतले आणि त्याचे असे 2 भाग केलेत मी. हे बघा, असे 2 भाग करायचे. आता खोबरं भाजलेलं आहे, ते थंड झालं आहे, ते आता मिक्सरला लावून घेते. पॅन ठेवला आहे गॅसवर आणि तापलं आता ते. तर मी 2 चमचे तेल टाकते. दोन अडीच चमचे टाकले. तेल तापलं आहे. मी आता फोडणीत कांदा टाकते, थोडंसं कढीपत्ता, थोडंसं हिंग टाकते, हा मालवणी मसाला आहे 1 चमचा, हळद,
पाव चमचा आहे. आता हे वाटण टाकूया. तेलात चांगलं परतून घेऊया. आता आपल्याला गरम मसाला घालायचा 1 चमचा. तेल सुटेपर्यंत हे परतून घ्यायचं वाटण. आता याच्यामध्ये आपण काजू टाकूया. हे सर्व काजू टाकून घेते. आणि थोडेसे 1 मिनिट परतून घेऊया. आणि हे आपण मंद आचेवर परतून घ्यायचं आहे, नाहीतर करपतील. 1 मिनिटभर आपण परतून घेऊया. त्याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया. म्हणजे मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण लागलेलं त्याच्यातच मी पाणी टाकून घेते. थोडासा गॅस मोठा करते. मालवणी पद्धतीने केलेली आहे आणि कोकणामध्ये ही उसळ, काजूची उसळ फेमस आहे आणि ती घावण्याबरोबर खाल्ली जाते. तर या सीझनमध्ये ओले काजू मिळतात. जर तुम्हाला हे काजू नाही मिळाले तर आपले साधे जे काजू असतात ना, सालवाले पण मिळतात आजकाल. ते सालवाले काजू असतात सुके, ते गरम पाण्यात अर्धा तास भिजत टाकायचे आणि अशी उसळ बनवायची. आणि आता चवीपुरतं मीठ टाकते. थोडंसं अजून पाणी टाकून घेते, शिजायला पाहिजे म्हणून. आता झाकण ठेवून आता 10-15 मिनटं शिजवून घेते. झाकण ठेवते आणि 10 मिनटं शिजायला ठेवते बारीक गॅसवर. 10 ते 15 मिनटं झाली आहेत. आपण खोलून बघूया आता. ही बघा भाजी तर शिजली आहे. बघूया काजू शिजलाय का. हे बघा शिजलाय मस्त. आता थोडीशी कोथिंबीर टाकूया त्यावर. गॅस बंद करते. सर्व करून घेते. मी भाजी सुक्कीच ठेवली आहे. तुम्हाला जर ग्रेव्ही पाहिजे असेल तर थोडी पातळ करून घ्या. तर आपली ही कोकणातील फेमस अशी ओल्या काजूची उसळ रेडी झालेली आहे. तर याच्याबरोबर तुम्ही घावणे खाऊ शकता, आंबोळ्या किंवा चपाती, फुलके असं खाऊ शकता तुम्ही. तर तुम्हाला जर असे ओले काजू मिळाले तर नक्की ट्राय करा. जर नाही मिळाले तर सुके काजू गरम पाण्यात भिजत घालून त्याची अशी उसळ तुम्ही बनवू शकता. तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.
आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत.